हॅलो, गुड इव्हनिंग एव्हरीवन. आज आपण बघणार आहोत की निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये काय झालेलं आहे आणि स्टॉक स्टडी करणार आहोत. तर मी आज तुमच्यासोबत 2 स्टॉक स्टडी करणार आहे. तर आज बघूया आपण निफ्टी. बघा, निफ्टी साइडवेज आहे, म्हणजे निफ्टी जास्त पडलेलं नाहीये. 5 मिनिट चार्ट मध्ये तुम्ही जर बघितलं तर एक रेंज बाउंड मध्येच निफ्टी आज होतं. त्या रेंज बाउंड मध्येच आज निफ्टी होतं. तर ऍक्च्युली काय आहे ना, याने हा एक सपोर्ट बनवलेला आहे निफ्टीने. तर हा हा जो एक सपोर्ट झालेला आहे निफ्टीचा, तर हा जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत निफ्टी आपले निगेटिव्ह नाही आहे. आणि हे सगळं डायरेक्टच्या न्यूजमुळे सगळं झालेलं आहे. तुम्ही बँक निफ्टी पण बघू शकता. बँक निफ्टी थोडं निफ्टीच्या ऍज कम्पेअर थोडं निगेटिव्ह आहे. याची कॅन्डल बघूया. तर हा एक सपोर्ट झोन आहे बँक निफ्टीचा. तर इथून जर बाउन्स बॅक घेतलं मार्केटने तर मार्केट वरती जाण्याचे चान्सेस खूप आहेत. तर आपण बघूया आज स्टॉक. मी एक स्टॉक दिलेला होता. तर हा स्टॉक मी मार्केटमध्ये दिलेला. तर तुम्ही बघू शकता हा स्टॉक आपण स्टडी केलेला सकाळी. तर 819 ची बाईंग होती आपली. तर हा स्टॉक 15% गेलेला आहे 970, म्हणजे 100 पॉइंट्स. आपण हा स्टॉक जेव्हा बघितला त्याच्यानंतर या स्टॉकने 100 पॉइंट्स दिलेले आहे. आणि त्यानंतर जोरी हा स्टॉक आपण बघितलेला. तर हा पण 5% अप झाला. नंतर या स्टॉकने खाली मूव्ह दिलेला आहे, प्रॉफिट बुकिंग आलेली आहे. तर हा पण तुम्ही तुमच्या रडारवरती ठेवा स्टॉक. तर आज आपण एक स्टॉक स्टडी करणार आहोत. तर ते बघूया. हा आहे NIT लर्निंग सिस्टीम लिमिटेड. तर हा स्टॉक अप डाऊन ट्रेंड मध्येच बघा तुम्ही किती खाली खाली हा स्टॉक चाललेला आहे. आणि नंतर इथे यांनी या स्टॉकने या ट्रेड लाईनला हा मेंटेन करून होता. तर या ट्रेड लाईनचे यांनी ब्रेकआउट दिलेले. व्हॉल्यूम पण खूप छान आलेले आहेत यामध्ये. आणि RSI तो जर तुम्ही बघितला तर RSI हा डाऊन ट्रेंड मधून अप मूव मध्ये जात आहे. तर हे सर्व या इथं NIT मध्ये हा स्टॉक असा स्टडी केलेला आहे मी. तर तुम्ही पण या स्टॉकला एक वेळा स्टडी करा, बघा कशी मूव देतं. त्यानंतर मी तुम्हाला कामत हॉटेल हा स्टॉक बघा. हा स्टॉक या लाईनच्या इथेच होता. याने याला खूप दिवसापासून इथे कॉन्सॉलिडेट करत आहे. आणि RSI ने W फॉर्म केलेला आहे इथे. व्हॉल्यूम पण खूप छान आहेत आणि याचं ब्रेकआउट आहे. असे भरपूर या स्टॉक मध्ये एंट्री करण्यासाठी भरपूर या स्टॉक मध्ये आपल्याला रिझन आहेत. तर अशा प्रकारे हा स्टॉक स्टडी केलेला आहे. इथे ब्रेकआउट पण दिलेला आहे. खूप दिवसांचं इथे कॉन्सॉलिडेट करत होता. त्याने ब्रेकआउट दिलेला आहे. त्यानंतर RSI W फॉर्म झालेला आहे. व्हॉल्यूम पण खूप चांगले आहेत. तर हा पण तुम्ही स्टडी करा. अशाच प्रकारे स्टॉक बद्दल इन्फॉर्मेशन आणि स्टॉकचे रिलेटेड तुम्हाला अजून शिकायचं असेल की कसे स्टॉक स्टडी करायचे, काय करायचे, तर माझ्या चॅनलला फॉलो, लाईक, शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.